हरिओम. शनिवारी आपण सगळ्यांनी हनुमंताची उपासना केली, शनिदेवांची आराधना केली आणि आज आपण परत आपला प्रवास सुरू करतो विष्णू सहस्त्रनामाबरोबर, श्रीकृष्णाबरोबर. श्रीकृष्णाच्या आनंद यात्रेमध्ये त्याच्या आनंद नामाचा एक एक रास खेळत आपण पुढे चाललेलो आहोत. आतापर्यंत आपण जे कृष्णाचे रास बघितले, आजपासून आपण आणखीन एका नवीन रासाला सुरुवात करतो. बऱ्याच वेळा मला इथे प्रश्न विचारला जातो, लिहून विचारला जातो, कोणाच्या भेटीमध्ये विचारला जातो की आम्ही काही स्तोत्र म्हणतो किंवा पंचमुख हनुमत कवच म्हणतो, तर आम्हाला काही संस्कृत एवढं नीट येत नाही, आमचा उच्चार चुकला तर. बरेच लोक आम्हाला सांगतात की उच्चार चुकला तर पाप लागतं. अशी चूक झाली की देवी किंवा देव कोपतो आणि मग त्या पाठाचं किंवा जपाचं फळ मिळण्याच्या ऐवजी काहीतरी वाईट घडतं. ह्या गोष्टीची भीती आपल्या प्रत्येकाच्या मनात कुठेतरी लपून राहिलेली असते. आणि नको बाबा त्याच्या वाटेला जाऊ नये, त्या म्हणताना चुकल्यानंतर आपण कुठेतरी असं करा, काहीतरी करा, असं करत राहतो. आणि आपल्या मनामध्ये कुठेतरी एक अशी भीती असते की माझ्यावरती माझा देव कोपतो. साई सच्चरित्रामध्ये हेमाडपंतांच्या मुखाने साईबाबांनी ग्वाही दिलेली की देव जेव्हा कोपतो तेव्हा गुरु तारतो, पण गुरु कोपला की मग तारणारा कोण आहे. मग तर आणखीनच भीती की देवही कोपला, आता गुरुही कोपला, मग पुढे काय काय. हा जो कोप आहे तो कोप म्हणजे काही कुठल्या शत्रूचा कोप नाही आहे, कुठल्या राजाचा कोप नाही आहे. लक्षात ठेवा. ज्या क्षणी हेमाडपंत साई सच्चरित्रामध्ये म्हणतात की देव कोपता गुरु तारी, हा कोप कृतक कोप आहे. म्हणजे आपण ज्याप्रमाणे म्हणतो की कृतकोप ही जी संज्ञा आहे की आई जेव्हा आपल्या मुलाला ओरडते, रागावते, त्या क्षणात तिच्या मनामध्ये जो राग असतो तो राग म्हणजे कृतकोप. आणि परमेश्वर जेव्हा देव जेव्हा आपल्या बाळावर रागवतो तेव्हा जो कोप आहे तो हा कृतकोप आहे. अगदी परमेश्वराच्या विरुद्ध कार्य करणाऱ्या ज्या आसुरी शक्ती असतात त्यांच्यावर सुद्धा जेव्हा देव रागावतो तोही कृतकोपच असतो. कारण परमेश्वरी गुणांमध्ये क्रोध हा गुणधर्म नाही. लक्षात ठेवा. क्रोध परमेश्वर धारण करतो असुरांच्या नाशाकरता, तो त्याचा गुण नाही आहे. आपण जर देवी महात्म्य वाचलं, देवी भागवत वाचलं किंवा संपूर्ण रामायण वाचलं, लक्ष की परमेश्वराने क्रोध धारण केला असं वाक्य आहे. ह्याचा अर्थ त्याच्याकडे नाही आहे. मी जेव्हा वस्त्र धारण करत असतो म्हणतो याचा अर्थ की माझ्या अंगावर खरं वस्त्र नाही आहे, मी वस्त्र धारण करतो, मी दागिना धारण करतो. मग ह्याचा अर्थच काय की परमेश्वराकडे क्रोध किंवा कोप हा गुणधर्म नाही आहे, पण त्याला तो धारण करावा लागतो. रावणावर जेव्हा रामाने क्रोध धारण करून त्याचं हनन केलं तेव्हाही त्याला त्याचा क्रोध आलेला नव्हता, तर तोही कृतकोपच होता. त्याच्या भल्यासाठीच त्याला सद्गती दिलेली आहे रामाने. मग आपण असं का म्हणतो की देव कोपता गुरु तारे. घरामध्ये कशी आपली आई असते, आई बाळाला जाम ठोकून काढायला मागे लागली असते, आजी मध्ये मध्ये पडत राहते. आईने मारले 2-4 फटके आजीला सुद्धा बसतात, बरोबर. पण बाळाला वाचवायला आता आई काही त्याला जीव घ्यायला निघालेली नसते, हे आजीलाही माहिती असतं आणि त्या बाळालाही माहीत असतं. मग बाळ घाबरून गेलेलं असतं. आई खरोखरच राहली, आता मला दुसरं कोणी नाही या जगामध्ये. तेव्हा डॅम्बिस बाळ आजीला हाक मारतं, आजी 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 धाव. तसं जेव्हा देव कोपतो ना तेव्हा भक्त संकटात सापडतो. हे संकट आहे सबका मालिक एक ह्या न्यायाने त्या परमेश्वराने उत्पन्न केलेलं असतं. तेव्हा भक्त हाक मारतो, तेव्हा पार्शालिटी करणारं गुरुतत्व ते आजीसारखं धावून येतं. नाही का नको मारसू, त्याला माहिती आहे तू काय केलं होतं ते मला माहिती आहे, असं आजी आपल्या सुनेला किंवा मुलीला सांगते. आणि मग बाळ वाचलं. पण ज्या क्षणाला आजीच रागवलेली असते ना त्या बाळाला कोणीच आधार उरलेला नसतो. बाळाला आई जवळ करत नाही, बाबाही नाही, कोणीच नाही. तीच परिस्थिती भक्तांची असते की जेव्हा सद्गुरू तत्व कोपतं तेव्हा परमेश्वर तत्वाने ऑलरेडी आपलं तोंड वळवलेलं असते. लक्षात ठेवा. मग हा कोप म्हणजे काय. हा कोप किंवा क्रोध म्हणजे श्रीकृष्णाचा 8वा रास, ज्याला आपण कराल रास म्हणतो. हा जो कराल रास किंवा कराल न्यास म्हणजे श्रीकृष्णाने धारण केलेला क्रोध किंवा कोप म्हणजे कराल रास. आपण जे नानाविध रास श्रीकृष्णाच्या जीवनातले बघितले, चरित्रातले बघितले, त्याने लक्ष देईल की श्रीकृष्णाने कुठल्याही क्षणाला कधी क्रोध धारण केलेला आपल्याला दिसत नाही. श्रीकृष्ण कुठल्याही शत्रूला मारताना चिडलेला, रागावलेला दिसत नाही. कृष्ण रागावलेला असं वर्णन कधीही सापडत नाही. अगदी कालिया मर्दन करताना, कंसाला मारताना
संपूर्ण कुळाचा नाश करताना, महाभारतामध्ये युद्धाला ठाकताना, जरासंधाबरोबर लढताना आणि पळून जाताना कधी देखील आपल्याला श्रीकृष्ण चिडलेला दिसत नाही. मग तरीही त्याच्यावर हा आरोप का की त्याने कराल रास खेळला. श्रीकृष्णाचं जीवनचरित्रच मी पूर्णपणे भक्तांसाठी उत्पन्न झालेलं लक्षात ठेवा. आणि त्यामुळे ह्या जगद्गुरु तत्वाने, विश्वगुरु तत्वाने, ह्या परमेश्वरी तत्वाने आपला कराल रास अत्यंत वेगळ्या आणि भिन्न रीतीने खेळला. सर्व आसुरी शक्तींचा नाश करताना, सर्व वाईट शक्तींचा बिमोड करताना, त्याचबरोबर चांगल्या शक्तींना त्यांच्या कृतकर्मांची फळं देताना सुद्धा श्रीकृष्णाने ठाई ठाई ह्या कराल रासाचा पदन्यास केलेला आहे. लक्षात. कराल पदन्यास पहिला जाणवतो भक्तांना, तर ज्या क्षणी श्रीकृष्ण मथुरेला जाण्यासाठी गोकुळ सोडून निघतात, त्या क्षणी श्रीकृष्ण कराल रासाचं पहिलं पाऊल खेळतो भक्तांसाठी, की आता मी परत तुमच्यामध्ये खेळायला कधी येणार नाही. आता हा आमचा लाडका श्रीकृष्ण आम्हाला सोडून चालला. सगळे गोप आणि गोपी रडतायत, कोणाला अन्न सुचत नाहीये, पाणी सुचत नाहीये, प्रत्येकाच्या नयनाला धारा लागलेल्या आहेत. चालला हा आमचा लाडका श्रीकृष्ण, एवढे वर्ष आमच्याबरोबर नानाविध लीला करून ज्याने खेळ खेळला, आम्हाला आनंद दिला, तो हा श्रीकृष्ण बघता बघता आमच्या डोळ्यासमोर नाहीसा होणार. प्रत्येक गोपीच्या नयनाला धारा लागलेल्या आहेत, हृदयाला पाझर फुटलेला आहे. पण त्या क्षणी सुद्धा श्रीकृष्ण अत्यंत शांत चित्ताने आपल्या कराल रासाचं पुढचं पाऊल ठेवतो. माझ्या भक्तांना मी दिसणार नाही याचं दुःख होतंय जाणीव असून सुद्धा श्रीकृष्ण हे पाऊल उचलतो. हे पाऊल म्हणजेच कराल रासाचं एक पाऊल आहे. आता मला ह्याच्यामध्ये कोप कुठे आला, ह्याच्यामध्ये क्रोध कुठे आला? कसं कोप या शब्दाची व्याख्याच वेगळी आहे. क्रोप हा कृतकोपच असतो. विरह हे कोपाचंच एक लक्षण आहे, त्या कोपाचं एक एक्सप्रेशन आहे. लक्षात ठेवा. लक्षण म्हणजे आपण रोगाची लक्षणं, तशी क्रोधातच एक लक्षण विरह हे असतं. लक्षात ठेवा. काम आणि क्रोध ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी मुळीच नाही आहेत. जेव्हा काम तृप्त होत नाही तेव्हाच क्रोध उत्पन्न होतो. लक्षात ठेवा. जेव्हा काम पूर्ण होत नाही तेव्हाच क्रोध उत्पन्न असतो. आणि परमेश्वर हा पूर्ण काम असल्यामुळे त्याच्याकडे कधी क्रोध नसतो. साईनाथा साईरामा आपण म्हणतो ना, अरे नित्या पूर्ण कामा, कारण तो पूर्ण काम आहे म्हणून त्याला कधी क्रोध नाही, तो क्रोध धारण करतो. कारण जेव्हा आपण लक्षात आपला राग कधी येतो, जेव्हा आपली एखादी इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा, एखाद्या इच्छेच्या विरुद्ध घडतं तेव्हाच. म्हणजे जेव्हा काम अपूर्ण राहतो तेव्हा त्याच कामाचं रूपांतर क्रोधामध्ये होत असतं. म्हणून काम आणि क्रोध ह्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या नाहीत. तर क्रोध हे कामाचं एक लक्षण आहे. त्याचप्रमाणे विरह हे सुद्धा क्रोधाचं एक लक्षण मानलं जातं. की परमेश्वराने हा जो विरह उत्पन्न केला भक्तांसाठी, तो सुद्धा भक्तांच्या त्या उन्नयनासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट होती. की माझा हा जो विरह तुम्ही भोगता आहात, सहन करतात, ह्याच्यामधूनच प्रेमाची उत्कटता तुम्हाला प्राप्त होणार आहे. आपण पूर्ण श्रीकृष्ण चरित्रामध्ये कृष्णाला कधी मागे वळून बघताना बघितलेलं नाही. परत कधी गोकुळात जाऊन नंदा तू कसा आहेस, यशोदा माई तू कशी आहेस, किती कठोर दिसतं ना कृष्ण इकडे. सर्व भक्तांना हा कृष्ण इथे कठोरच दिसतो. आणि कृष्ण हा जेव्हा कठोर दिसतो या ठिकाणी, तोच कृष्णाचा कठोर म्हणजे कराल रास आहे. लक्षात की ज्या माऊली यशोदा मैयेने त्याला वाढवलं, आपलं स्तनपान देऊन मोठं केलं, नानाविध पेंद्यांपासून प्रत्येक बालकाबरोबर खेळ खेळला, त्या क्षणाने एका क्षणामध्ये झटकून टाकून हा कृष्ण ज्या मथुरेला जाताना दिसतो, आपल्या भक्तांसाठीच जाताना दिसतो, आपल्या कार्यासाठी जाताना दिसतो, तरी वास्तवात दिसतं भक्तांना ते एक कठोर पाऊल श्रीकृष्णाने उचललं. किती कठीण पडलं असेल नाही हा पाश तोडताना. पण श्रीकृष्णाला हा पाश तोडताना कुठेही काठीण्य जाणवलं दिसत नाही. हसत हसत तो रथावर चढतो. सगळ्यांना कोणालाही त्याने साश्रूनयना निरोप दिलेला नाही आहे, हसत हसत चढतो. डोळ्याला पाणी आलेलं आहे बलरामाच्या, ज्याला अत्यंत कठोर मानलं जातं, अत्यंत रागीट मानलं जातं. त्या बलरामाच्या नयनाला पाणी येतं. त्या कृष्ण बलरामाला सांगतो की हे ज्येष्ठ बंधू, तुझ्या नयनातील हा जो पाण्याचा बिंदू आहे, हा तुझ्या हृदयात हेलावणाऱ्या अथांग कारुण्याचा सिंधू आहे. आणि हाच तुझ्या हृदयात असणारा प्रेमाचा साठा, ही माझी खरी शक्ती किंवा माझं खरं बल आहे. हे लक्षात ठेवायचं आहे की त्याच्या सगळ्या भावना तो एक्सप्रेस करतोय, प्रगट करतोय बलरामाच्या रूपाने. आणि स्वतः परत नामा निराळा. राग असो, लोभ असो, अश्रू असो की हास्य असो, ते प्रगट करायचं बलरामाने. हा मात्र नामा निराळा. ज्याला कठोर वाटायचं त्याला कठोर वाटू दे, ज्याला प्रेमळ वाटायचं त्याला प्रेमळ वाटू दे, मला त्याशी काही देणं घेणं नाही.
म्हणून प्रत्येक भक्ताला कठोर वाटणार हे पाऊल उचलताना सुद्धा बलरामाच्या डोळ्याला आलेले अश्रू हे श्रीकृष्णाच्या नयनानं आलेले अश्रू आहेत, पण तरीही अत्यंत कठोरपणे तो स्वतःशीच वागलेला आहे. लक्षात ठेवा, परमेश्वराचं कठोर पाऊल हे भक्तांसाठी नसतं, तर परमेश्वर स्वतःशी कठोरपणे वागत असतं. ह्या एवढ्या भक्तांचे भवबंध सोडून जाताना त्या परमात्म्याला किती वेदना झाली असेल. परत ती वेदना व्यक्तही करायची नाही, कारण मी परमेश्वरी तत्व असं मला अलिप्तच राहिलं पाहिजे, ही भावना नित्यत्वाने पूर्णावतार बाळगून असतो. किती दुःख झालं ती अश्रू ढाळायचं नाही, किती आनंद झाला तरी आनंद प्रकट करायचं नाही, त्याचं रूपांतर प्रमोदात करायचं नाही. हे सगळं कठीण असतं त्या परमेश्वराला एकदा देह धारण केल्यानंतर. आणि म्हणून त्याच्यावर बप्पर असतो लक्ष्मणाच्या किंवा बलरामाच्या रूपाने, की जो सर्व मुद्रा प्रकट करत राहा. म्हणून हे कराल न्यासाचं पाऊल जे मगाशी म्हटलं, हा परमेश्वरी आत्मा, हा परमेश्वर स्वतःच खेळत असतो स्वतःसाठी. बाकीची सगळी पावलं सगळे न्यास परमेश्वर भक्तांसाठी खेळत असतो, तर कराल रासाची पावलं मात्र परमेश्वराने स्वतःसाठीच उचललेली असतात. कारण त्यातला कठोरपणा, क्रौर्य, क्रोध किंवा कोप हा स्वतःसाठी असतो, आणि कृतता किंवा कृतकोप किंवा अनुराग हा भक्तांसाठी असतो. तो राग स्वतःसाठी ठेवतो, अनुराग भक्तांसाठी असतो. कोप स्वतःला धारण करतो आणि कृतकोप भक्तांना देतो. लक्षात ठेवा. आणि ह्या अशा सुंदर पदन्यासामध्ये म्हणूनच भक्तांना कधीही कुठल्याही क्षणाला परमेश्वराचा विरह जरी जाणवला तरी परमेश्वराच्या प्रेमाची कमतरता जाणवत नाही. जेव्हा मी म्हणतो की आता मला माझा देव दिसणार नाही, त्याच क्षणाला माझं खरोखर लक्ष कायमचं परमेश्वराच्या चरणी लागलेलं असतं. शिर्डीमध्ये जेव्हा साईनाथ राहत होते, देहरूपाने राहत होते, तेव्हा असलेल्या हजारो येणाऱ्या भक्तांना शिर्डी सोडताना कधी पाय घुटमळला नाही असं नाही, पाय घुटमळला. पण ज्या क्षणी ह्या शिर्डीच्या साईबाबाने आपला देह सोडला असेल तर त्याचा पाय किती घुटमळला असेल सांगा. त्याने काय केलं? मी ठीक आहे तुम्ही सगळेजण जेवायला जा, पण सगळ्यांची हकालपट्टी केली. ह्या माझ्या सगळ्या लाडक्यांच्या समोर मला इथून पाय निघणार नाही याची खात्री असल्यामुळे साईनाथाने प्रत्येकाला दूर केलं, कोणालाही आपल्या जवळ ठेवलं. जवळ ठेवला फक्त बयाजी आणि लक्ष्मी. जी लक्ष्मीला दुसरं काही उरलंच नव्हतं. बाबा असले काय नसले काय मला फरक पडत नाही, अशा भावाची असली दोघं जवळ ठेवले. कारण भक्तांना जेवढं कठीण पडेल त्याचे अत्यंत कठीण पडत होतं त्या परमात्म्याला. म्हणून हा साईनाथांचा कराल न्यास जेव्हा दिसतो लक्षात येतो की हा कठोरता आहे स्वतःची धारण केलेली. अत्यंत कठोरपणाने हा देहाचा खेळ संपून जेव्हा ते निघून जात असतील तेव्हा भक्तांना जी कठीणता वाटली असेल त्यापेक्षा जास्त काठिण्य, जास्त करालता, क्रोधता ह्या परमात्म्याला वाटलेली असतात. साई सच्चरित्रातलं हृदय हेलावून टाकणारं जे वर्णन आहे साईनाथांच्या देहपाताचं, सगळ्या शिळीमध्ये आकांत उसळला होता. दासगणू महाराज पंढरपूरला होते, त्यांना स्वप्नामध्ये जाऊन दर्शन दिलं की भिंती कोसळले, आता तू ये. किती सुंदर वाक्यात सांगितलंय बघा. सर्व भक्तांचे विकार मला स्वीकारून शेवटी आज मला देहपात करण्याची वेळ आलेली आहे. तू आता धावत ये पुढच्या सर्व गोष्टींसाठी गणुदासा. आणि दासगणू महाराज येतात. साईनाथांचा हा कठोर न्यास एका क्षणामध्ये सर्व बंधनं सोडून गेले की त्याच्या आधीच त्यांनी वचन देऊन ठेवलेलं होतं की नित्य मी जिवंत जाणा हेची सत्य, नित्य घ्या प्रचित अनुभव. जरी हे शरीर गेलो मी सोडून, तरी मी धावेन भक्तांसाठी. भक्तांसाठी अत्यंत मऊ पाऊल आहे बघा, अत्यंत मऊ शब्द आहेत, पण स्वतःसाठी किती कठीण पाऊल आहे. भगवानराव कुलकर्णी जेव्हा त्यांनी सांगितलं की ह्या पादुका घे आणि तुझं तोंड काळं कर बघ्या, भगवानराव काय समजावे समजून चुकले. भगवानरावांच्या नयनातून अश्रू आले. भगवानराव साईनाथा म्हणाले, हे नाथा, भगवानराव कायम साईबाबांचं तुला एक नाथ करत असे. हे नाथा, तुला आता मी कुठे पाहू रे? अरे मी तर तुझ्या जवळच असं. भगवान विचारलं, पण तरी देखील मला एकदा परत सांग. अरे बघ्या, जिकडे जिकडे म्हणून आनंद आहे ना तिथे तिथे मी आहेच हे लक्षात ठेव. भगवानराव कुलकर्णी हा एक संत गृहस्थ आहे. सर्व चराचरांच्या वृत्तीने प्रेमाने तो भारलेला आहे. तो विचारतो, साईनाथा, अरे जिकडे आनंद आहे तिकडे तू असशील, तर जिकडे दुःख आहे त्याचं काय? साईनाथ हसत त्याने टपली मारताना म्हणतात, अरे बघ्या, जिकडे मी आहे तिकडे दुःख असेलच कसं. बघा, परत लक्षात ठेवा, ह्या परमेश्वराचा, ह्या श्रीकृष्णाचा कराल न्यास बघा, कराल पदन्यास बघा, की भक्तांच्या दुःखांची तो किती काळजी घेतोय, पण कठोर पाऊल स्वतःसाठीच उचलतोय. आणि हा विरह जेव्हा उत्पन्न झाला, साईबाबांचा देह शिरीत असताना शेकडो लोक जात होते, हजारो लोक जात होते. देह पातानंतर लाखो कोट्यावधी लोक जायला.
जे माहीत नव्हतं ते सगळ्यांना माहीत झालं. म्हणजे हे पाऊल उचललं ते एकाच बिंदूपासून अमर्याद सिंधूमध्ये रूपांतरित होण्यासाठी. देहात जी आवरून धरलेली शक्ती होती ती मुक्त हस्ताने उधळण्यासाठी. त्या क्षणाला हा जो कराल रास, कराल पदन्यास सर्व भक्तांना जाणवला. जे दुःख सगळ्यांनी भोगलं त्या दुःखातून उद्भवली ती प्रचंड भक्ती. ज्या प्रचंड भक्तीच्या शक्तीने साईनाथांची कीर्ती आणि ख्याती सर्व जगभर पसरली. अनेक दुःखी भक्तांना ह्या प्रेमाचा आश्रय मिळू लागला. श्रीकृष्णाचा हा पदन्यास जेव्हा आपण बघतो की जेव्हा तो मथुरेला जाण्यासाठी गोकुळ सोडून निघतो तेव्हा रथात अक्रूर बसलेला आहे. रथ चालू असताना अक्रूर त्याला विचारतो, श्रीकृष्ण तू काही बोलत का नाहीस? तुला ह्या कंसाच्या पुढच्या कारवाईंची काही माहिती आहे का? मी तुला काही माहिती करून देण्याचं ठरलेलं आहे. तर श्रीकृष्ण त्याला म्हणतो की कंसाने माझ्यासाठी जे जे काही आत्तापर्यंत केलं त्याबद्दल मी त्याचा उपकृत आहे आणि ह्याच्या पुढे त्याच्या उपकारांची फेड मला करायची आहे. लक्षात ठेवा, कंसाने जे काही माझ्यासाठी केलं ते माझ्यावर उपकार आहेत, त्याची फेड मला करायची आहे. परमेश्वरीकडे काय सांगतोय की त्याने जे काही माझ्यासाठी केलं त्याची मला परतफेड करायलाच पाहिजे. ते माझ्यावर उपकार केलेले आहे. आता हे उपकार कसे? तर त्याने माझं स्मरण केलेलं आहे. माझ्या जन्मापासून आजपर्यंत त्याला कायमचा माझाच ध्यास लागलेला आहे. मला शिव्या देण्यासाठी असेल, मला ठार मारण्यासाठी असेल, मला नष्ट करण्यासाठी असेल, पण तरीही त्याने माझं कायम स्मरण केलेलं आहे. म्हणून तो मला अत्यंत प्रिय आहे. लक्षात ठेवा, ज्या क्षणी उग्र रूप धारण करून कृष्ण कंसाला ठार मारतो, हे कराल रूप, भयंकर रूप कृष्णाचं आपण बघतो, पण त्यामागची भूमिका किती सुंदर आहे की तो जरी त्याने मला शत्रू मानलेला असेल तर मी त्याला शत्रू मानलेलं नाही आहे. जो जो मज भजे जैशा जैशा भावे त्यासे मी पावे तैसा तैसा. हे वळवलेलं वचन काय सांगतं आपल्याला की जो जो मज भजे जैशा जैशा भावे, ज्या ज्या भावाने जो जो माझं स्मरण करतो त्याच्याशी मी तसाच व्यवहार करतो. हेच या साई कृष्णाचं अभिवचन दोन्ही ठिकाणी लक्षात येतं. बघा की कृष्ण इकडे सांगतो की हा कंस मायाशी ज्या प्रकारे वागलाय त्याची माझ्यावर उपकारच आहेत, मला त्याची परतफेड केली पाहिजे. परतफेड करताना त्याने केलेल्या सगळ्या पापांचा नाश करण्यासाठी त्याचा शरीराचा नाश करून त्याला दुःख वेदना देऊन या सर्व पापातून त्याने मुक्ती दिलेली आहे. हे जे सुंदर वाक्य आहे की जो जो मज भजे जैशा जैशा भावे त्यासी मी पावे तैसा तैसा, हे आपण सगळे लक्षात घेतलं पाहिजे की ह्याच्यामध्येच या कृष्ण परमात्म्याचा साई कृष्णाचा कराल पदन्यास असतो. कठोरता त्याला धारण करावी लागते भक्तांना त्रास देण्यासाठी. जेव्हा मी एखादी चूक करतो आणि म्हणून शनी महाराज 7:30 मला त्रास देतात, लक्षात ठेवा, तेव्हा त्या शनीलाही त्याची वेदना असते. एकदा शनी तपश्चर्येला निघतो. नारद मुनी नेहमीप्रमाणे शनी महाराजांच्या मागून जातात. का रे शनी जेव्हा पुढे चाललास? नाही, मी तपश्चर्याला जातो. अरे तू तपश्चर्या कशासाठी बसतोस? तू तर सर्व समर्थ आहेस. नाही रे राजा, मला तपश्चर्या करायचीच आहे. नारद विचारतात, काय रे शनी राजा, तपश्चर्या कशासाठी? अरे मला परमेश्वराने हे असं काम दिलेलं आहे प्रत्येकाला शिक्षा देण्याचं. प्रत्येक भक्ताला शिक्षा द्यायची, अभक्तालाही शिक्षा द्यायची, समानपणे निष्ठुरतेने शिक्षा द्यायची. जो भक्ती करतो त्या भक्तीच्या तुलनेमध्ये त्याचा त्रास कमी मीच करायचा. पण हे सगळं करत असताना त्यांची वेदना मला बघवत नाही रे. हे परमेश्वरी कार्य आहे, परमेश्वराच्या आज्ञेने मी करतोय हे माहीत असून मला अत्यंत दुःख होतं. मला परमेश्वराला हेच सांगायचं की ह्याच्यामध्ये मला आता हा तू दिलेला वर जो आहे तो मला शापासारखा वाटतोय. मला आता उशाप हवा आहे आणि त्या उशापासाठी मी तपश्चर्याला जातोय. नारद म्हणतात, अरे शनिदेवा, पण तुला तर परमेश्वराने वचन दिलेलं आहे की ह्या जोपर्यंत महाप्रलय होत नाही तोपर्यंत तुझं स्थान अबाधित आहे. माझं कार्य करायला मी तयार आहे, पण त्यामुळे मला काही ते कळत नाही. पण परमेश्वर असा उशाप द्यावा की जेणेकरून माझ्या मनाची वेदना कुठेतरी कमी व्हावी. म्हणजे या शनिदेवालाही वेदना आहे भक्तांना त्रास देताना, छळ करताना. लक्षात ठेवा, शेवटी शनिदेव तपश्चर्येला बसतात. शनिदेव तपश्चर्येला बसल्यामुळे सगळ्या पापी लोकांना रान मोकळं. अरे यांच्या पापांची शिक्षा देणारं कोण? पापांची शिक्षा देणारं कोणी नसल्यामुळे अनाचार पृथ्वीवरती वाढतो. अनाचार वाढल्यामुळे सर्व सद्गण जे आहेत, सज्जन आहेत, संत सज्जन आहेत, त्यांचा त्रास वाढायला लागतो. त्राहिमाम परिस्थिती होते. तेव्हा परत सगळेजण धावत निघतात ब्रह्मदेवाकडे. नारद थांबतो, थांबा. ब्रह्मदेवाकडे कसले जातात? शनिदेव तपश्चर्याला बसल्यामुळे आज कोणावर काही कसलं बंधन उरलं नाही. तर जर आपल्याला काही करायचं असेल तर शनिदेवाची तपश्चर्या भंग केली पाहिजे. पण जो कोण शनिदेवाची तपश्चर्या भंग करायची त्याची परिस्थिती काय होईल? आता पुढे होणार कोण? परिस्थिती वाईट आहे.
ब्रह्मदेवाकडे जातं. ब्रह्मदेव म्हणतो मी नाही रे बाबा जाणार शनिदेवाच्या पुढे. विष्णूकडे जाता. विष्णू म्हणतात माझ्याही सामर्थ्य नाही, मी शनिदेवाचं अंकित आहे. शिवशंकर म्हणतात मीही करू शकत नाही. आता जायचं कुठे? शेवटी अडलं पडलं की आपल्याला आठवण येते आई ग. ठेस लागली की पहिली आठवण आईची येते. त्याचप्रमाणे सर्व संत सज्जन शेवटी जातात पार्वतीकडे. पार्वती तेव्हा केस विंचरत बसलेली. तिचं वर्णन किती सुंदर आहे बघा. ही गौरी आहे, पूर्ण श्वेत वस्त्र धारण करून श्वेत असलेली ही गौरी बसलेली आहे आणि केस विंचरते. केस विंचरताना त्या विंचरण्याचे जे काही तिचं आयुध आहे त्याच्यामधून पाणी गळतंय खाली. आणि त्या पाण्यामुळे आपोआप जे काही संत्रस्त झालेले आहेत त्यांना आपोआप थंडावा मिळतो. ते म्हणतात हे माते तुम्ही आमची ह्या त्रासातून मुक्त करा. देवी गौरी म्हणजे मी काय करू? स्वतः भोलेशंकर काही करू शकत नाही, माझा भाऊ विष्णू काही करू शकत नाही, आजोबा ब्रह्मदेव काही करू शकत, मी काय करणार? अगं माते तुझ्या केस विंचरण्यातून पडलेला जो एक बिंदू आहे त्याने आम्हाला एवढं समाधान लाभलं, तर तू काय करू शकत नाहीस? तर पार्वती म्हणते की मी तुम्हाला युक्ती सांगते. हा जो लबाड नारद आहे ना, ह्या नारदालाच तुम्ही पकडा. ह्या नारदालाच बांधून तुम्ही शनिदेवाच्या पुढे न्या. आणि नारदाची परिस्थिती असे की तो कायम नारायण नारायण बोलणारच. आणि ज्या क्षणी हा आवाज तो ऐकेल, चिपळ्यांचा आवाज ऐकेल, शनिदेवाची तपश्चर्या भंग होईल. आता नारदाची परिस्थिती वाईट. नारद गुपचूप पळायच्या मागे लागतात. पण शेवटी सगळे साधू आहेत, सगळेच तपस्वी आहेत. ते नारदाला पकडून शनीच्या पुढे नेतात. आपलं व्रत तर मोडायचं नाही, नारायण नारायण बोलायचं थांबायचं नाही, चिपळ्या तर वाजत राहिल्या पाहिजेत. नारद मुनी त्याच्या समोर जातात आणि शनिदेवाने ते आवाज ऐकल्यावर शनिदेव जागृत होतो. शनिदेव जे संतप्त झालेला आहे. नारदाकडे रागारागाने बघायला लागतो. ॲक्च्युली नारद अष्टवक्र होतो, 8 ठिकाणी वाकडा होतो आणि नारदाचं तोंड वानराचं होतं. किती वाईट परिस्थिती आली बघा आता नारदावर. नारदाला कळत नाही. त्या क्षणी शनिदेव शांत होतो कारण नारदाच्या मागे मा उमा आलेली आहे. साक्षात उमेला बघितल्यानंतर शनिदेव नमस्कार करतो. म्हणतो माते अगं ही लीला तुझीच, शेवटी माया तूच, मला तपश्चर्या करायला लावणारी ही तूच, नारदाची अशी वाईट परिस्थिती करायला लावणारी ही तूच. आता पुढे काय माते, तुझी आज्ञा सांग. तेव्हा पार्वती त्याला म्हणते की हे शनिदेवा, तू तपश्चर्येला बसल्यामुळे सगळ्या जगाचं नुकसान होतं. तुझी तपश्चर्या आता आवर. देवी मग हे तुझ्या परमात्म्याला का सांगत नाहीस की माझी तपश्चर्या थांबवण्यासाठी सोपा मार्ग काय होता की परमेश्वराने माझ्यासाठी प्रसन्न व्हावं, की माझी तपश्चर्या आपोआप सांभणार आहे. ह्या बिचारा नारदाचे हाल कशासाठी? बरं. त्या क्षणी उमा म्हणते की हे शनिदेवा, तू प्रत्यक्ष सूर्याची संरक्षक आणि संहारक अशी दोन्ही शक्ती आहेस. आणि ह्या विश्वाचा आत्माच मुळे सूर्य आहे. ज्या क्षणी ही संरक्षक आणि संहारक अशी दोन्ही शक्ती नाहीशी झाली, ही संहारक वाईटासाठी आहे आणि संरक्षक चांगल्यासाठी, त्या क्षणी वाईटच वाढणार आहे. ज्या क्षणी कुठे काही वाईट वाढणार आहे, जिथे म्हण वाईट आहे तिथे परमेश्वराला यावंच लागतं. तुला तपश्चर्या करण्याची आवश्यकताच नाही. मग मला ही तपश्चर्या का करायला लावलीस माते? त्या गौरीने सांगितलेलं वाक्य सुंदर आहे की शनिदेवा, की हाही एक खेळ तुलाच खेळायचा. तुझ्या भक्तांच्या मनामध्ये तुझ्याबद्दल असणारी भीती दूर करण्यासाठी, ही तुझी वेदना सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी मला ही लीला, हे नाटक करणं भाग होतं. आज तुला सांगते की ज्या हनुमंताने तुझ्याकडून वचन घेतलेलं आहे की जो कोणी माझा भक्त असेल त्याला तू कधी त्रास देऊ नकोस, त्याच्याच बरोबरीने आज मी तुला वचन देण्यासाठी हनुमंताला पाचारण कर. ज्या क्षणी उमा स्मरण करते हनुमंताचं, हा महाप्राण हनुमंत तिथे प्रगट होतो आणि उमेशसमोर नमस्कार करून म्हणतो की हे माते, लक्षात ठेवा शब्द, हे माते तुझी आज्ञा काय? त्या क्षणी आधीच नारद त्यात कपिमुख झालेले. त्यामुळे हा काय खेळ? स्वतः शिवशंकर म्हणजेच हनुमानजी ते उमेला माता म्हणतात आणि नारदाला राहवत नाही नेहमीच्या स्वराने, परत त्या स्वरूपात नारद हसायला लागतो. तर तेव्हा हनुमंत स्वतःच्या शिवस्वरूपात, परमशिवस्वरूपात प्रगट होतात आणि शनिदेवाला सांगतात की हे शनिराजे, तू माझ्या गुरुचा पुत्र आहेस, त्यामुळे मला वन द्यायस. म्हणून मी तुला सांगतो की तुझ्या हृदयीची ही जी वेदना आहे, ही वेदना सर्व भक्तांपर्यंत जाऊन पोहोचेल आणि जो कोणी तुला तेल वाहील, तेल म्हणजे स्नेह, लक्षात ठेव, जो कोणी तुला स्नेह वाहील, प्रेम वाहील, प्रेमाने तुझं स्मरण करेल, त्या सर्वांच्या मनामध्ये तुझ्याबद्दल प्रेम उत्पन्न होईल आणि तुझ्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम उत्पन्न होऊन
त्यांचं दुःख तू अधिकाधिक कमी करशील. म्हणून शनिदेवाला तेल वाहताना नेहमी कसं वाहतात? शनिदेवाच्या पायावर नाही वाहत, त्याच्या डोळ्यांवर वाहतात. हा स्नेह आहे, हा स्नेह वाहिला जातो. त्या क्षणी नारद हसलेले आहेत की हा हनुमानजी, हा शिव, हा उमेला माता काय म्हणतो. तर तेव्हा शनिदेव परत विचारतो की हे माते, ह्या नारदाचं, ह्या भक्त श्रेष्ठाचं हे रूपांतर असं कसं झालं? तेव्हा उमा म्हणते की ह्या नारदाला गर्व चढला स्वतःच्या भक्तीचा, स्वतःच्या श्रेष्ठतेचा. स्वतःच्या भक्तीमुळे दुसऱ्या एका भक्ताची तपश्चर्या भंग होणार आहे हे लक्षात न घेता तो तुझ्या समोर येऊन उभा राहिला तुझी तपश्चर्या भंग करण्यास. त्याने जर असा विचार केला असा की माझ्या एवढी तुझी तपश्चर्या महत्त्वाची आहे, मी स्मरण करीन पण मनातल्या मनात, मी चिपळ्या वाजवीन पण माझ्या मनाच्या, वीणा झंकारीन तर माझ्या हृदयाची. कारण सर्वात श्रेष्ठ 21 प्रकारच्या वीणा मानल्या जातात, त्यातली सर्वात श्रेष्ठ वीणा हृदय वीणा आहे, लक्षात. तर तुझी तपश्चर्या चालू राहिली असेल, त्याचं व्रतही मोडलं नसतं, पण त्याने स्वतःचं तपश्चर्या, स्वतःचं व्रत मी मोडणार नाही हा अहंकार त्याला झाला, म्हणून त्याला हे वानरमुख स्वीकारावं लागलं. त्यामुळे त्याला ह्या वानरमुखामध्ये काही काळ राहावंच लागेल. आणि त्यानंतर जेव्हा त्याचा अहंकार पूर्ण नष्ट होईल तेव्हा परत त्याला नारदाचं रूप प्राप्त होईल. बघा इथे परत कराल पदन्यास जागोजागी दिसतो. आरक्षणामध्ये ह्या सर्व गोष्टीपासून आपण शिकायचं काय की सर्वात कराल क्रूर पदन्यास ज्या शनिदेवाचा असतो तो पदन्यास सुद्धा किती कठोर भक्तांना वाटला तरी तो भक्तांच्या कल्याणासाठी असतो. श्रीकृष्णाच्या जीवनातील अशी कराल क्रूर पदन्यास पावलं ही भक्तांच्या कल्याणासाठीच होती. त्यानंतर आपण बघतो एक अत्यंत क्रूर चित्र की महाभारताचं युद्ध संपलेलं आहे. रात्री विश्रांती घेतात सगळे आणि अश्वत्थामा अत्यंत अनितीपूर्वक पांडवांच्या शिबिरामध्ये शिरतो आणि द्रौपदीच्या 5ही पुत्रांवरती शस्त्र चालवून त्यांना ठार मारतो. त्याच्या आधीच फक्त काही क्षण श्रीकृष्ण शिबिरात येतो आणि 5ही पांडवांना म्हणतो तुम्ही माझ्याबरोबर चला, मला एकांतात तुमच्याशी काही गोष्ट करायची. आणि 5 पांडव जिथे झोपतात त्यांच्याऐवजी पांडवांचे पुत्र तिथे झोपतात 5 जण. अश्वत्थामा या 5 जणांचा नाश करून परत येतो. शेवटच्या पुत्राचं जेव्हा शरीरावरती तो घात करतो आणि त्या क्षणी चादर खेचतो, त्याला वाटतं की हा आहे अर्जुन म्हणून. बघतो ते हा तर श्रोतसेन आहे, अर्जुनाचा पुत्र. त्या क्षणी त्या लक्षात येतं की 5ही मारले ते कोण आहे. त्या क्षणी जाणीव होते की आपण पांडवांच्या ऐवजी पांडव पुत्रांना ठार मारलेलं आहे, ज्यांचे काही चूक नाही, ज्यांच्याशी माझं वैर नाही, जे मला पुत्राप्रमाणे आहे. अश्वत्थामा पश्चात्ताप पावतो. द्रौपदी रुदन करत नाही, शांत आहे. आपल्या सर्व सुनांना जवळ घेऊन ती प्रत्येक चेहऱ्यावरून हात फिरवते. कुंती माता तिथे आलेली आहे. कधी नव्हे तो धर्मराज स्वतः प्रश्न विचारतो, हे श्रीकृष्णा हे काय रे केलंस? आम्ही 5ही जण गेलो असतो तरी चाललंस रे, आमचे पुत्र राहायला हवं. श्रीकृष्ण त्या क्षणी शांत राहून धर्मराजाला म्हणतो की हे धर्मा, जे व्हायचं अटळ होतं ते घडायचंच होतं. तुमचं रक्षण करणं हेच माझं कर्तव्य होतं आणि ह्या 5ही जणांचा भोग तेवढाच होता. द्रौपदी म्हणते तेव्हा फक्त एक प्रश्न विचारते की हे कृष्ण, मग हा भोग माझ्या नशिबी का? 5 पती असूनही मी एकटीच, 5 पुत्र असूनही मी शेवटी एकटीच. हा सगळा खेळ कशासाठी? कृष्णाने तिला सांगितलंय माझ्यापासून वेगळं राहायचं नाही, ही तुझी इच्छा म्हणूनच तू कृष्णा हे नाव धारण केलंस. महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की द्रौपदी दिसायला साक्षात श्रीकृष्णासारखीच आहे, तरी त्याची ती शरीराने कोणी नाही आहे, तरी त्याची ती खरीखुरी बहीण आहे. अक्षरशः दोघे एकसारखे दिसतात, रूपाने दिसायला सारखे आहेत, रंगानेही सारखे आहेत आणि त्यांच्या अभिव्यक्तीही सारख्या आहेत. हे द्रौपदी की ह्या महाभारतामधून लक्षात ठेवण्याजोगी एकच गोष्ट आहे, ह्यामध्ये फक्त 2 चक्र सर्व भक्तांच्या पुढे येतील. एक चक्र म्हणजे श्रीकृष्णाचं तारक चक्र आणि त्याच क्षणारी श्रीकृष्णाचंच संहारक चक्र. पण श्रीकृष्णाचं जे संरक्षक चक्र आहे ते श्रीकृष्णाच्या हातामध्ये असतं, तर श्रीकृष्णाचं संहारक चक्र हे स्थूल चक्राच्या रूपाने भक्तांच्या हातामध्ये असतं. आपण 2 पुस्तकं वाचलेत, आवाहनम न जानामे, त्याच्यावर दुसरे आपण पुस्तक वाचले. आपण बघितले त्याच्यामध्ये श्रीकृष्णाच्या विरुद्ध हस्तामध्ये चक्र आहे, कारण ते संहारक चक्र आहे. श्रीकृष्णाचे संहारक चक्र त्याच्या हातामध्ये असतं
ते ॲक्च्युली त्या परमात्म्याच्या हातात कधीच नसतं, तर ते भक्तांच्या हातामध्ये असतं की जे सूळचक्र. आणि हे द्रौपदी, त्या महाभारतातल्या सूळचक्राची तू एक महत्त्वाची अरी आहेस, तो महत्त्वाचा केंद्रबिंदू आहेस. हे सूळचक्र फार पुरातन काळी सुरू झालं. हे सुरू झालं सत्यवतीपासून, पण ह्याला अतिवेग शीघ्रवेग दिला तू तुझ्या करणेने. स्वतःच्या अहंकारापोटी तू ह्या सूळचक्राला कायम चालना दिलीस. हा सर्व विनाश जो झालेला आहे तो तुझ्या अहंकारातून उत्पन्न झालेला आहे. त्यामुळेच ह्या सूळाबरोबर जेवढं दुःख गांधारीला भोगावं लागलं तेवढंच दुःख तुला भोगावं लागणं हाच न्याय आहे. गांधारीचे जसे सगळे पुत्र तुझ्यामुळे मारले गेले द्रौपदी, त्याचप्रमाणे तुझेही सगळे पुत्र गांधारीच्या पुत्रासाठीच मारले गेले. हे लक्षात ठेव. किती दुःख झालं असेल त्या द्रौपदीला, जिच्यावर बहिणीपेक्षाही जास्त प्रेम आहे, त्या स्वतःच्या कृष्णेच्या 5 पुत्रांना मारताना 1300 या न्यायाने गांधारीचे सगळे पुत्र मारले गेले, म्हणून द्रौपदीचे सगळे पुत्र मारताना ह्या श्रीकृष्णाला किती वेदना झाली असेल. अत्यंत कठोर पाऊल उचलले, लक्षात ठेवा. पण द्रौपदी विचारत नाही की आता पुढे काय. विचारते, परमात्म्या माझ्या चुकीचं प्रायश्चित्त केलंस, पण माझी वेदना कशी क्षमा, ह्या वेदनेतून मी काय करू. तर श्रीकृष्ण तिला सांगतो की ह्याच्या पुढे तुझ्या सूळ चक्राला आवर घाल. शेवटचा सूळ तू अश्वत्थाम्यावरती उगवलेला आहेस, त्याच्या मस्तकावरचं मणी तू काढून घेतलेला आहेस, त्याला चिरंतन वेदना तू दिलेली आहेस, त्याला तू चिरंतन वेदना दिलीस, म्हणून द्रौपदी तुला ही चिरंतन वेदना लाभणार आहे. लक्षात ठेव. त्या क्षणी द्रौपदी सूळचक्र थांबवते, अश्वत्थाम्याला पुत्राच्या प्रेमाने जवळ घेते, त्याचं मस्तक आपल्या मांडीवर ठेवून त्याच्या जखमेमध्ये तेल घालते. अश्वत्थाम्याची ज्या क्षणी वेदना थांबते त्या क्षणी द्रौपदीची वेदना थांबते, कारण त्याच क्षणी परीक्षितांना परत परमेश्वराने जिवंत केलेला आहे. ह्या हाताने काढून घेऊन दुसऱ्या हाताने देताना श्रीकृष्णाने किती कठोर पाऊल उचललेलं असलं तरी देखील आपल्या भक्तांच्या भल्यासाठी हे त्यांना पोरकं केलेलं नाही आहे, त्यांना असहाय्य अवस्थेत सोडलेलं नाही आहे. किती कठोरता धारण करावी लागते परमेश्वराला, लक्षात ठेवा. पण ही कठोरता आपणच उत्पन्न केलेली असते. हे द्रौपदीच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं की हे सूळचक्र थांबवणं द्रौपदीच्या हातात होतं. पण हे अंधपुत्रा, तुझा बाप जसा आंधळा तसाच तूही आंधळा, हे मयसभेत द्रौपदीने काढलेल्या उद्गारांनीच दुर्योधन जास्तीत जास्त पेटलेला, लक्षात जास्तीत जास्त चिडून उठलेला आहे. आणि त्यातून सगळं सूळचक्र अधिकाधिक जोरात सुरू झालेलं आहे. आपल्याला द्रौपदीबद्दल सहानुभूती वाटते, पण हे अंधपुत्रा हे शब्द द्रौपदीने जेव्हा वापरलेले आहेत त्याचमध्ये सगळा हा वस्त्रहरणापासूनचा खेळ मावून गेलेला, लक्षात ठेवा. पण परमेश्वराने शेवटी काय बघितलं की द्रौपदी कृष्णा म्हणून कितीही प्रिय असली तरी गांधारीचे सगळे पुत्र मारल्याचं दुःख गांधारीला आहे. त्याचप्रमाणे ते पुत्र मारायला लावणारे सुद्धा चक्र जिने सुरू केलं तिलाही तेच दुःख त्याने दिलेलं आहे. पण तरी देखील त्या दुःखामध्ये त्यानेच तिच्या परीक्षिताला परत जिवंत करून तिला पूर्णपणे सुखमयी केलेलं आहे. तिचं सुळाचं चक्र थांबवलेलं आहे. अश्वत्थामा हा द्रौपदीचा पुत्र मानला जातो, लक्षात ठेवा. अजूनही अश्वत्थामा दिसतो, अजूनही अश्वत्थामा भिक्षा मागायला येते, अजूनही आज अनेक असे तपस्वी आहेत, अनेक भक्त की ज्यांना अश्वत्थामा दिसतो. आणि अश्वत्थामा दिसणं हे अत्यंत शुभशकून मानलं जातं. त्याच्या जखमेच्या भागामध्ये, कपाला अशा जखमेमध्ये जो कोणी तेल घालतो, ते तेल घालणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आणि पुरुषाला सर्व वेदनांतून मुक्ती मिळते, लक्षात ठेवा. पण ती ज्या वेदनांची मुक्ती मिळते तेव्हा अश्वत्थामा कुठले शब्द उच्चारतो, तर अश्वत्थामा तेव्हा माता द्रौपदीला प्रणाम करतो, लक्षात ठेवा. द्रौपदी अश्वत्थामाची माता मानली जाते. ज्याला कोणाला अश्वत्थामाचं दर्शन होतं त्या त्या व्यक्तीने काय व्रत करावे सांगितलेलं आहे, तर ज्याला ज्याला अश्वत्थामाचं दर्शन होईल त्याने त्यानंतरच्या 5 पौर्णिमेला पंचपतिव्रतांची म्हणजे द्रौपदीची उपासना करायची असते. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी कथा, त्या पंचपतिव्रतांची उपासना करायची असते. म्हणजे त्याला सायुज्य मुक्ती लाभते श्रीकृष्णाची. त्याच्या आधी अश्वत्थामा दिसायला पाहिजे. पण अश्वत्थाम्याबरोबर खेळलेला कराल रास, द्रौपदीबरोबर खेळलेला कराल रास किती कठोर असला की त्यातील त्याचं भक्तांसाठी हळणारं अंतःकरण आपण लक्षात घेतलं. जेव्हा जेव्हा आपण म्हणतो की परमेश्वर आमच्यावर कोपतो, देव आमच्यावर कोपतो, त्या लक्षात ठेवलं पाहिजे की तो कोप आपण उत्पन्न करत असतो. आपण जर परमेश्वराला कोप करण्यास, धारण करण्यास भाग पाडलं नाही तर परमेश्वर कधीच कोप धरत नसतो. मग आपण वागायचं तरी कसं, लक्षात ठेवायचं. आपण साधी माणसं, आपल्याला राग येणार, आपल्याला लोभ असणार, आपल्याला कामही असणार. पण माझ्या मनात एक गोष्ट कायम राहिली पाहिजे की मला कोणाचा क्रोध जरी आला,
तर तो क्रोध कितपत आला पाहिजे. एखाद्याने मला टपली मारली म्हणून याच्यावर टपली मारावी, त्या मी 2 दात नाही पाडायचे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. पण जेव्हा माझा अपमान होतो ना, तेव्हा अपमानाने मी एवढा चिडलेला असतो की ज्याने मारलेल्या टपलीचं प्रत्युत्तर म्हणून मी त्याला 10 लाथा मारण्यासाठी प्रत्युत्तर द्यायला तयार झालेलो असतो. इथे इम्बॅलन्स झालेलं असं लक्षात ठेवा. जोपर्यंत बॅलन्स आहे, मी टपलीचं उत्तर टपलीने देतोय, मुस्कळात मारलेल्याचं उत्तर मुस्कळात मारूनच देतोय, तोपर्यंत परमेश्वराचं कराला पदन्यास सुरू होत नाही. पण ज्या क्षणी हा इम्बॅलन्स तयार मी करतो, मी सूर्यचक्राला सुरुवात करतो, त्या क्षणी परमेश्वराचं पहिलं कराला पदन्यास माझ्या हृदयभूमीवर पडलेला असो, माझ्या कुरुक्षेत्रावर झालेला असतो. कुरुक्षेत्र म्हणजे काय हा प्रश्न भीष्माला विचारलेला आहे. त्या भीष्माने दिलेलं उत्तर सुंदर आहे की कुरुक्षेत्र मी माझ्या जन्माच्या आधीपासून अनुभवलेलं आहे. हे कुरुक्षेत्र हा माझा लिंगदेह आहे, हा माझा मनोदेह आहे, आणि हा माझा शरीरदेहही आहे. म्हणजे कुरुक्षेत्र म्हणजे काय, तर कुरुक्षेत्र म्हणजे माझा मनोव्यापार. महाभारताचं युद्ध काय माझ्या मनामध्येच खेळलं जात असतं. माझ्या मनानेच मी लोकांचा द्वेष करत असतो, लोकांवर चिडत असतो, लोकांचं वाईट चिंतत असतो, आणि माझ्या मनाची जी बुद्धी आहे, जी शक्ती आहे, तीच द्रौपदी आहे. तीच हे सगळ्या सुडाच्या चक्रामध्ये माझ्या मनाला, माझ्या पंच ज्ञानेंद्रियांना ढकलत असते. आणि शेवटी ह्या सगळ्याचा संरक्षण करता जो आहे तो महाप्राण विजय गाथेसाठी येऊन बसलेला असतो सद्विचारांमध्ये. म्हणजे कुरुक्षेत्र कुठे आहे, तर कुरुक्षेत्र माझ्या मनापेक्षा कुठे बाहेर नाही. म्हणून सुडाच्या चक्रामध्ये कोणी कधीही शिरू नका, लक्षात ठेवा. ह्याचा अर्थ असा नाही की कोणी एक थोडत मारला दुसरा गाल पुढे करा, मुळीच नाही. जरूर एक जोरात हाणा, पण त्याच्यापेक्षा जास्त विचार करू नका मी याचा पूर्ण धडा शिकवीन, ह्याला धुळीला मिळवीन, असा विचार कधी करू नका. कारण जेव्हा मी मला मिळालेल्या ॲक्शनपेक्षा रिॲक्शन डबल, ट्रिबल, 4 बल, 5 बल जे काही जास्त प्रमाणात करायला बघतो, तेव्हा मी माझ्या जीवनामध्ये सूर्यचक्र सुरुवात केलेलं असतं. आणि त्या क्षणाला परमेश्वराला कराल पदन्यास करण्यासाठी मी आवाहन केलेलं असं लक्षात ठेवा. हा जो कराल पदन्यास म्हणून ठाई ठाई आपण बघतो, तो आपल्याला जर थांबवायचा असेल तर त्यासाठी भक्ती हा एकमेव मार्ग आहे. म्हणून बघा, कुंतीच्या आयुष्यामध्ये जरी दुःख आलं ते कुंती कुठेही सूर्यचक्रात फिरलेली दिसत नाही. अर्जुन सूर्यचक्रामध्ये कधीच शिरलेलं दिसत नाही. भीम बघा कायम सूर्यचक्रामध्ये, अर्जुन प्रत्युत्तर देतोय पण सूर्यचक्रामध्ये नाही, म्हणतो परमेश्वराला कायमचा जवळचा आहे. त्याला सालोक्य मुक्ती मिळालेली आहे, सायुज्य मुक्ती मिळालेली आहे, स्वरूप मुक्ती मिळालेली आहे, त्याला सामिप्य मुक्ती मिळाली. अर्जुनाला मुक्ती कुठली, तर मोक्ष नाही मिळालेला. अर्जुनाला कायमची मुक्ती कशी, त्याला कायम परमेश्वराच्या जवळच राहायचं. जेव्हा जेव्हा मग परमेश्वर कृष्ण अवतार घेतो त्या त्या क्षणाला अर्जुनाला यायचंच असतं याच्याजवळ, आणि तो कायमचा त्याच्याजवळ असतो. ती सामिप्य मुक्ती त्याला मिळाली. 4 प्रकारच्या मुक्ती आहेत, त्यातली सर्वश्रेष्ठ मुक्ती सामिप्य मुक्ती मिळते. आणि ती सामिप्य मुक्ती फक्त उद्धवाला आणि अर्जुनाला मिळाली. तर मला माझ्या सगळ्या वेदनांपासून मुक्ती मिळवायची असेल तर मला हा कराल पदन्यास टाळला पाहिजे. पण ती जबाबदारी माझी आहे, कारण परमेश्वराच्या हातात आहे ते संरक्षक चक्र, आणि परमेश्वराने माझ्या हातात दिलं आहे ते संहारक चक्र. ते मी वापरता कामा ते चक्र अलगदपणे मी परमेश्वराच्या हातात दिलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की न्याय निवाडा करण्याचं काम तुझं. मी माझं स्वतःचं संरक्षण केलं, मला कोणी मारायला आलं त्याला मी उत्तर दिलं, माझं कोणी वाईट करायचा प्रयत्न केला त्याला मी नक्की भांडलो, त्याशी जाऊन त्याशी झगडाही केला, मारामारी केली, काही वकिली डावपेचही खेळलो, काही कारस्थानही केलं, पण ते तेवढ्याच पुरतं होतं, त्याच्यापेक्षा जास्त नाही. त्या क्षणाला परमेश्वराच्या हातामध्ये असेल संरक्षक चक्र, संहारक चक्र, ना तुमच्यासाठी ना इतरांसाठी. आज आपण ह्या कराल पदन्यासाचं एक पाऊल खेळलेलो. कर्मन्यासामध्ये असे आपण वारंवार गुरफटत राहिलो, तसेच कराल पदन्यासामध्ये आपल्याला परत परत फिरायचं आहे. कारण आपल्या जीवनामध्ये दुःख उत्पन्न होतं ते ह्या कराल पदन्यास. ह्या दुःखांपासून वेदनांपासून मुक्ती मिळायची असेल तर परमेश्वराच्या ह्या कराल पदन्यासाची आपल्याला अत्यंत जवळची ओळख झालेली असते. ती ओळख आता आपल्याला पटली पाहिजे. जेव्हा आपण ओळखू त्या क्षणी ते आपण दूर करू शकतो. जर मी तुम्हाला सांगितलं की या भांड्यामध्ये खूप धान्य आहेत, त्यातलं उडीद जो आहे तो वेगळा करा, जोपर्यंत तुम्ही उडीद माहीत नाही तोपर्यंत दूर करू शकत नाही. पण हा कराल पदन्यास कसा आहे जोपर्यंत आपण ओळखत नाही तोपर्यंत आपण त्याला दूर ठेवू शकत नाही. आपण दुःखापासून लांब जाऊ शकत नाही. आपण दुःखापासून पळत सुटतो आणि दुःख आपल्या मागे लागतं. भीत्यापाडी ब्रह्मराक्षस आपल्याला दुःख नको नको म्हणून दुःख मागे लागतं. आणि दुःख ओळखायचं कसं, दुःखाचं कारण कसं ओळखायचं आपण शिकलेलं नसतं. आपण ही सगळी कराल पदन्यासाची पाऊलं आहे ती बाहेर आजूबाजूला बघत असतो, पण हा पदन्यास माझ्या मनामध्ये पहिलं पाऊल आहे हे आपण ओळखत नाही. आपण आता वारंवार थोडे दिवस या कराल पदन्यासामध्ये रममाण होणार आहोत. ते कशासाठी, तर त्याच्यानंतरचा जो श्रेष्ठ पदन्यास आहे वैराग्य पदन्यास, वैराग्य रास.
वैराग्य रास हा अत्यंत सुंदर रास आहे. वैरागी म्हणजे संन्यासी नव्हे, लक्षात ठेवा. वैराग्य म्हणजे वितरागता, हे लक्षात ठेवा. तर तो न्यास खेळण्याच्या अगोदर आपल्याला पूर्णपणे शुद्ध व्हायचं आहे. ह्या कराल पदन्यासाची, कराल रासाची खेळ खेळ. पण हा कराल पदन्यास खेळायचं फक्त भक्तांसाठी सुसह्य आहे, तर अभक्तांसाठी अत्यंत दुःख उत्पन्न करणार आहे. अभक्तांच्या मनामध्ये दुःख देऊन, वेदना उत्पन्न करून आता तरी शहाणे व्हा आणि चांगल्या मार्गावर या, ह्यासाठी हा पदन्यास खेळला जातो. तर भक्तांसाठी खेळला जाणारा कराल पदन्यास हा तुम्हाला शहाण्या बनवण्याच्या प्रोसेसमधलं एक पाऊल असतं. हा फरक आहे. पुढच्या वेळेस आपण कराल पदन्यास खेळणार आहोत, परंतु तो कराल पदन्यास खेळण्याच्या अगोदर आपल्याला 2 गोष्टी करायच्या. आज आपण जो जप करणार आहोत, तो जप ज्याला कोणाला जमेल, ज्याची इच्छा असेल त्याने, आपल्या मनामध्ये जमेल तेवढ्या वेळा दररोज करायचा आहे. मनापासून करायचं. 10 वेळा म्हणा, 15 वेळा म्हणा, 20 वेळा म्हणा, 100 वेळा म्हणा, 2000 वेळा म्हणा, पण आपल्याला करत राहायचं आहे. कराल पदन्यासाची पाऊलं आपली पूर्ण होईपर्यंत आपल्याला मनाला प्रत्येकामध्ये हा करायचा आहे. हा जप अत्यंत सुंदर आहे. आपला आजचा जप आहे ओम श्री पाप विमोचन पाप संहारक. ओम श्री पाप विमोचन पाप संहारक परमात्मा श्रीकृष्णाय नमः. जरा मोठा आहे ना, कोणी परत म्हणेल ओम श्री पाप विमोचन पाप संहारक परमात्मा श्रीकृष्णाय नमः. लक्षामध्ये आपण हा जप करणार आहोत 18 वेळा. कारण महाभारतामध्ये 18 या आकड्याचं खूप महत्त्व आहे. कुरुक्षेत्राची सगळी रचना 18 कोणांची. 18 कोण होते कुरुक्षेत्राला. 18 अक्षौहिणी सैन्य होतं. 18 प्रकारची आयुधं वापरली गेली. 18 प्रकारचे प्राणी वापरले गेले. आयुष्यामध्ये 18 भाषा बोलणारे लोक तिकडे आलेले होते. हे जे 18 सगळं आपण ऐकतो, तर त्याच कराल पदन्याचे सर्वश्रेष्ठ पाऊल होतं. आज आपण हा जप 18 वेळा करणार आहोत. जमेल तसं आपण दररोज करणार आहोत हे कराल पदन्यास पूर्ण होईपर्यंत. आणि मी मोजणार नाही आहे. 18 वेळानंतर हरिओम म्हणून आपण 18 म्हणून शांत आहे. ओम श्री पाप विमोचन पाप संहारक परमात्मा श्री कृष्णाय नमः. ओम श्री पाप विमोचन पाप संहारक परमात्मा श्री कृष्णाय नमः. ओम श्री पाप विमोचन पाप संहारक परमात्मा श्री कृष्णाय नमः. ओम श्री पाप विमोचन पाप संहारक परमात्मा श्री कृष्णाय नमः. ओम श्री पाप विमोचन पाप संहारक परमात्मा श्री कृष्णाय नमः. ओम श्री पाप विमोचन पाप संहारक परमात्मा श्री कृष्णाय नमः. ओम श्री पाप विमोचन पाप संहारक परमात्मा श्री कृष्णाय नमः. ओम श्री पाप विमोचन पाप संहारक परमात्मा श्री कृष्णाय नमः. ओम श्री पाप विमोचन पाप संहारक परमात्मा श्री कृष्णाय नमः. ओम श्री पाप विमोचन पाप संहारक परमात्मा श्री कृष्णाय नमः. ओम श्री पाप विमोचन पाप संहारक परमात्मा श्री कृष्णाय नमः. ओम श्री पाप विमोचन पाप संहारक परमात्मा श्री कृष्णाय नमः. ओम श्री पाप विमोचन पाप संहारक परमात्मा श्री कृष्णाय नमः. ओम श्री पाप विमोचन पाप संहारक
पाप विमोचन पाप संहार